नमस्कार, मी धीरज बानवडे. कृषीप्रधान टीव्हीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. संतनगरी शेगावमधून श्री संत गजानन महाराजांची पालखी 18 जून रोजी सकाळी टाळकरी, पताकाधारी, अश्व, गजासह भक्तिमय वातावरणात दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. गजानन महाराजांच्या वारीचा प्रवास हा मागील 50 वर्षापासून अविरत सुरू आहे. वारीची यंदा 51वे वर्ष होते. महाराजांची पालखी 33 दिवसांचा पायी प्रवास आणि 750 किलोमीटरचे अंतर कापून 21 जुलै रोजी पंढरीच्या पावनभूमीत दाखल झाली होती. तर येथून 27 जुलै रोजी परतीच्या प्रवासाला प्रारंभ करीत पुन्हा सुमारे 550 किलोमीटरचे अंतर पायी पार केल्यानंतर 17 ऑगस्ट रोजी शेगावी पोहोचली आहे. यावेळी खामगाव मार्गावर असलेल्या श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील यांनी पारंपरिक पद्धतीने पालखीचे पूजन करून स्वागत केले. पालखीच्या स्वागतानंतर महाआरती झाली. दुपारी मुख्य पालखीची मिरवणूक निघाली. ती शहर परिसरात मार्गक्रमण करीत मंदिरात पोहोचली. त्यानंतर मंदिरात आरती झाल्यानंतर पंढरपूरच्या वारीची सांगता झाली. संतनगरी शेगाव येथे पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी श्रींचे दर्शन घेतले. अनेक भक्तांनी पालखीवर पुष्पवृष्टी केली. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, शेगाव, बुलढाणा. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील हिवरखेड येथे भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हिवरखेड ग्रामवासियांनी हजेरी लावून मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काही मान्यवरांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनावर आधारित माहिती सांगून शोककळा व्यक्त केली. शुभम अमृते, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, मोर्शी, अमरावती. औरंगाबाद महानगरपालिकेत आज भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना श्रद्धांजली प्रस्तावास विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यास भाजप नगरसेवकांनी सभागृहातच जबर मारहाण केली. शिवसेनेचे राजू वैद्य यांनी भारतरत्न अटलजींचा श्रद्धांजली प्रस्ताव मांडताच मतीन यांनी विरोध केला. ते ऐकताच संतप्त नगरसेवक त्यांच्यावर धावून गेले व त्यास जोरदार मारहाण केली व सभागृहाबाहेर पिटाळून लावले. त्यानंतर सय्यद मतीन यास कायमस्वरूपी निलंबन करावे अशी मागणी केली. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषीप्रधान टीव्ही, औरंगाबाद. आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषीप्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसेच कृषीप्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.